हॅलो हाय, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आज आहे गावातला तिसरा दिवस आणि आज आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये कळेलच. सकाळी लवकर उठून आवरलं, अगदी नाश्तासुद्धा केला नाही आणि पटापट मुलींचं आणि माझं आणि यांच्या दोन आत्यांचं पटापट आंघोळ्या करून घेतल्या आणि आता आम्ही निघालो आहे कुठे, चिपळूणला. चिपळूणला काय आहे तर आम्ही देवदर्शनासाठी चाललेलो आहोत आणि वाटेत जाताना इतका सुंदर निसर्ग होता, तुम्ही पाहू शकता. खूप झाडे, हिरवीगार, असं मन प्रसन्न वाटत होतं. पाणी होतं आजूबाजूला, भरपूर डोंगर, दऱ्या आणि असा सुंदर निसर्ग पाहत आणि कोकणातला कुंभार्ली घाट पास करून आम्ही लवकरच चिपळूणला पोहोचणार आहोत. हा असा निसर्ग बघता बघता 9:30-10 कधी वाजले हे आम्हाला कळालंच नाही आणि खूप ऊन असल्यामुळे आम्ही AC सुरू ठेवून सुद्धा खूप गरमी लागत होती. शेवटी AC बंद केला आणि खिडक्या उघड्या करून म्हटलं निसर्गातलं थंडगार असं वारं घ्यावं. पण बाहेरून रस्ता तापल्यामुळं, सगळा डांबरीकरणाचा रस्ता होता आणि तो तापल्यामुळं वारंसुद्धा गरमच लागत होतं. एके ठिकाणी पेटपूजेसाठी थांबलो, तिथे आम्ही मिसळ, चहा आणि उपवासासाठी वेफर्स वगैरे घेतले. तिथेच मला ह्या अशा चुली दिसल्या, तर त्यातल्या मला चूल घ्यायची होती एक, पण घेऊ का नको असा विषय होता. म्हणून एक सिंगल चूल मला आवडली, ती मी घेतली, ती डिक्कीत ठेवली आम्ही आणि आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो आहोत. असं नयनरम्य दृश्य पाहत पाहत वेळ कधी गेला हे कळालंच नाही. पण उन्हाने अगदी आम्ही पाणी झालो होतो. सारखं मधल्यामध्ये थांबून थंडगार पाणी विकत घेऊन आम्ही पित होतो, कारण कितीही थंड पाणी पिलं तरी तहान काय भागत नव्हती. आणि हा निसर्ग तुम्ही पाहूच शकता, मन अगदी प्रसन्न होत होतं. आजूबाजूला जास्त गर्दी नव्हती आणि ऊन असल्यामुळे रस्त्यावर सुद्धा वाहनं नव्हतीच. स्पेशली असं इकडे येणं आमचं होत नाही. जेव्हा आम्ही येरफळला येऊ गावाला त्यावेळेसच आम्ही इकडे यायचा प्लॅन करतो. बऱ्यापैकी वर्षातनं एकदा आमच्या देवाला फेरी असते आणि असंच करता करता आम्ही अर्धा रस्ता पार केला होता. हा आहे कुंभार्लीचा घाट. तुम्ही पाहू शकता घाटाची नागमोडी वळणे आहेत आणि खूप मस्त एन्जॉय करत आम्ही हा घाट पार केला आणि फायनली आम्ही पोहोचलो आहोत देवाच्या मंदिरामध्ये. इथे नवीन मंदिराचं बांधकाम सुरू होतं आणि पलीकडे जुनं देवस्थान आहे. तर तिथे पाया पडून दर्शन घेऊन ओटी वगैरे भरून आम्ही बराच वेळ मंदिरामध्ये घालवला, कारण एकतर सारखं येणं होत नाही आणि खूप दिवसातनं आलं की देवाला मनापासून प्रार्थना करतो. हे नवीन मंदिराचे फोटो तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असं मंदिर बांधण्यात येत आहे. तिथे पाया पडून वगैरे सगळं मनोभावे पूजा करून झाल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. पुन्हा आम्ही गावच्या घरी आलो, तिथे थोडीशी पेटपूजा केली आणि मग आता आम्ही निघालो आहे पुण्याकडे. अक्कांना सोबत घेतलं, त्यांना काशीळमध्ये सोडायचं होतं आणि मग पुढे तिथून आमचा रस्ता आम्ही कंटिन्यू करणार होतो. शायरी लिखेगी मैनू तू सोचेगी क्या तू मिट्टी दा बंदा ना परी इश्क जी गलिया च खोया है दिल रे आस लगाई तो जाए तो मिल रे कोल तेरी मैनू आने ते सोनी ऐना में कितने जतन सोनी यारी मदिया. 3ची वेळ टळून गेली होती, त्यामुळे उन्ह थोडी खाली उतरायला सुरुवात झाली होती. मध्ये थोडंसं रस्ता खराब असल्यामुळे आम्हाला 1 ते 1.5 तास जास्त लागला आणि या मॅडमचं इथे गाणं म्हणणं चालू. फायनली आम्ही काशीळ बसस्टँडवर पोहोचलो. तिथे थोडासा चहा वगैरे घेतला आणि अक्कांना आणि चिकूला सोडून आम्ही आता निघालो आहोत पुण्याच्या दिशेने. संध्याकाळची वेळ, असं निसर्गरम्य वातावरण आणि हायवेवरून दिसणारं हे सूर्यास्ताचं चित्र. पूर्णपणे मोकळा हायवे होता आणि आम्ही अगदी 2 तासात घरी पोहोचलो. खूप छान झाला प्रवास, मध्ये कुठेही थांबलो नाही, कारण घरी जायची इतकी घाई झाली होती मुलींना की त्या चहालासुद्धा कुठेही थांबू नका म्हणाल्या. दोघींना घरी जायची एक्साइटमेंट तर होतीच, पण त्यापेक्षा जास्त 2 दिवस गावाला राहून आलो आणि तिकडे भरपूर मजा केली याचा आनंद होता. आता उद्या शाळेत जायचं की नाही या हट्टासाठी दोघीजणी मला मस्का मारत होत्या की आम्ही उद्या शाळेत जाणार नाही आहोत, पण मी नक्कीच त्यांना शाळेत पाठवणार आहे. घरी येता येता अंधारलं होतं आणि स्वामीनारायण मंदिर लागलं, तर तशा दोघीजणी एकदम उत्साहात आल्या की घरी पोचलो. फायनली आम्ही घरी पोचलो आहे आणि मध्ये
प्रसाद घ्यायचा राहिला होता. गावाकडचा प्रसाद पण आणला होता भेळ मुरमुऱ्याचा, आणि हे सातारचे कंदी पेढेसुद्धा आम्ही घेऊन आलो होतो. कारण आम्ही यात्रेवरून आलो की थोडाफार प्रसाद प्रत्येकाला द्यावा लागतो, म्हणून हा प्रसाद आणलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूयात उद्या.